हा व्हिडिओ बनवण्यासाठी मी जवळपास 6,700 पानं, त्याच्यापेक्षाही जास्त पेजेस आहेत, त्या PDF चा वापर करून खूप मेहनतीनंतर एक्सेल शीट, PDF, स्लाइड्स, पॉवर पॉइंटच्या स्लाइड्स या सर्वांचा वापर करून मी हा व्हिडिओ आज बनवलेला आहे. जवळपास 6,700 पेक्षा जास्त पानं मी चेक केलेली आहेत, पर्सनली चेक केलेली आहेत. यामध्ये मला मदत केली माझ्या मिसेसने. खूप वेळ गेला यामध्ये हा व्हिडिओ बनवण्यासाठी. जवळपास तासोनतास आम्ही तिथे बसलेलो लॅपटॉपवर आणि हा व्हिडिओ जो आहे, या व्हिडिओचा डेटा गोळा करत होतो. तर जेव्हा तुम्हाला मी ती PDF फाईल दाखवेन, तेव्हा तुम्हाला पण कळेल की कशा रीतीने हा व्हिडिओ बनवण्यासाठी मेहनत लागलेली आहे. म्हणून हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. ज्या विद्यार्थ्यांना खूप कमी पर्सेंटाईल आहे, 10% आहे, 20% आहे, 50% आहे, 60%, 70% आहे, 80% आहे, त्यांना पण असं वाटतं की मला भरपूर कमी पर्सेंटाईल आहे आणि या वर्षी मला इंजिनिअरिंग ऍडमिशन मिळेल की नाही. तर विद्यार्थ्यांनो, काही टेन्शन घेऊ नका, काही घाबरू नका. पालकांनाही माझी विनंती आहे की हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा. या व्हिडिओसाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे की हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला तुमचे पर्सेंटाईल माहीत असले पाहिजेत. तुमचे पर्सेंटाईल किती आहेत आणि त्या पर्सेंटाईलवरून तुमचा येणारा रँक जो आहे तो किती येऊ शकेल. तर तो रँक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जवळपास किती येईल हे पाहणार आहोत. नमस्कार, मी साळुंखे सर केमिस्ट्रीमध्ये स्वागत आहे. मी हा जो व्हिडिओ बनवत आहे त्यावेळी 985 सबस्क्रायबर झालेले आहेत. तुम्ही साळुंखे सर केमिस्ट्रीवर भरपूर रिस्पॉन्स देत आहात, लाईक करत आहात, शेअर करत आहात, सबस्क्राईब करत आहात. 985 सबस्क्रायबर झालेले आहेत आणि हा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे 1000 सबस्क्रायबर झाल्यानंतर. ओके, म्हणजे जसे 1000 सबस्क्रायबर होतील तसा हा व्हिडिओ अपलोड होईल आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. म्हणून जर बेल नोटिफिकेशन ऑन केलं नसेल तर बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ लगेचच अपलोड झाल्याच पोहोचेल. या व्हिडिओवर खूप मेहनत करण्यात आलेली आहे. पर्सेंटाईल वरून रँक किती येऊ शकतात या वर्षीचे. ओके, सर्व पर्सेंटाईल घेतलेले आहेत. 100% पासून ते 0% पर्यंत सर्व विद्यार्थ्यांचा विचार केलेला आहे. ज्यांना 100% आहे, ज्यांना 99.99% आहे, ज्यांना 1% आहे, ज्यांना 20% आहे, ज्यांना 80% आहे, सर्व विद्यार्थ्यांचा विचार करून हा व्हिडिओ बनवलेला आहे. म्हणून मी अगोदरच तुम्हाला सांगेन की या व्हिडिओवर जास्तीत जास्त लाईक्स आले पाहिजेत. हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. तर सुरू करूया. ठीक आहे. मी इथे CETSEL.MahaCET.org आपल्याला वेबसाईट माहीत आहे, त्या वेबसाईटवर आलेलो आहे. कॅपमध्ये मी जातो आणि आपल्याला गेल्या वर्षी पर्सेंटाईल वरून रँक किती आलेले तर 2024-2025. मग ह्याच्यावर क्लिक केलं तर ही पुढची वेबसाईट ओपन होते. याच्यामध्ये मी BE BTech वर क्लिक केलं तर त्याच्या पुढची वेबसाईट ओपन होते आणि त्याच्यानंतर इथे पहा, लक्ष द्या व्यवस्थित. हा व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर तुम्हाला तुमचे पर्सेंटाईल माहीत असणे गरजेचं आहे. ओके, आणि गेल्या वर्षी तुमचा पर्सेंटाईलला किती रँक आलेला हे तुम्हाला कळेल आणि त्याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की आपला किती रँक येऊ शकतो. रँक येण्यासाठी 17 जुलै ही तारीख देण्यात आलेली आहे. त्याच्या अगोदर प्रोव्हिजनल मेरिट रँक येणार आहे. प्रोव्हिजनल मेरिट रँक आणि फायनल मेरिट रँक वेगवेगळे असतात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे. पहा, इथे महाराष्ट्र स्टेट मेरिट लिस्ट दिलेली आहे. महाराष्ट्र स्टेट मेरिट लिस्ट दिलेली आहे. ती जेव्हा मी क्लिक करतोय तेव्हा हो, आणि अजून एक, ही महाराष्ट्र स्टेट मेरिट लिस्ट PCM ग्रुपची आहे. PCM ग्रुपची आहे. ओके, मग इथे मी ही ओपन केलेली आहे.
तर या वर्षी जवळपास 22 विद्यार्थ्यांना 100% होता. गेल्या वर्षी 20 विद्यार्थ्यांना 100% होता. आता ते 20च्या 20 विद्यार्थी इथे दिसत नाहीयेत गेल्या वर्षीचे. हे कितीपर्यंत आपला 12 विद्यार्थ्यांनीच अप्लाय केलेला आहे 100% असलेला. मी जो काही डेटा घेतलेला आहे तो या पीडीएफचा डेटा घेतलेला आहे आणि तुम्ही जरा इथे पहा 6785 पेजेस आहेत. किती 6785 पेजेस. मी प्रत्येक पर्सेंटाईल म्हणजे पर्सेंटाईल रेंजचे तुम्हाला रँक किती येत आहेत त्यासाठी मी ही पीडीएफ वापरलेली आहे. ही पीडीएफ आपल्या सीईटी सेलच्याच वेबसाईटवरून घेतलेली आहे गेल्या वर्षीची. ओके, आता यामध्ये गेल्या वर्षी 100% आलेले हे पहा पर्सेंटाईल. इथे पर्सेंटाईल दिसत आहेत तुम्हाला. इथे पर्सेंटाईल आहेत. वेट थांबा. हा, कारण एवढे पेजेस आहेत 6685 पेजेस आहेत. तर पीसी ओके ठीक आहे. इथे पहा 100% आलेले आहेत. मग 100%, 99.995 असे पर्सेंटाईल, 99.98, 99.97, 99.96, 99.95, 99.94 या पर्सेंटाईलला गेल्या वर्षी किती रँक आलेला असं संपूर्ण रेंज 0 to 1 पर्सेंटाईल सुद्धा मी काढलेला आहे. 40 to 41 पर्सेंटाईलचा रँक सुद्धा काढलेला आहे गेल्या वर्षीचा. 50 to 51 चा सुद्धा काढलेला आहे. 60 to 61 चा सुद्धा काढलेला आहे. सर्व काही रँक्स पर्सेंटाईल वरून काढलेले आहेत गेल्या वर्षीच्या या पीडीएफ वरून. ओके, म्हणून माझी एक रिक्वेस्ट आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. कारण विद्यार्थी पालक चिंतेत आहेत की आम्हाला रँक किती येणार. माझे सर्व व्हिडिओज मी तुम्हाला सांगितलेलं आहे सुरुवातीपासूनच की रँक महत्वाचा आहे. जो मेरिट रँक आहे तो महत्वाचा आहे. तर तो रँक गेल्या वर्षी पर्सेंटाईल वरून किती आलेला हे आपल्याला कळेल. या वर्षी आपल्याला पर्सेंटाईल किती आलेले आहेत त्यावरून आपल्याला अंदाज येईल. ओके, आणि आपले जो टेन्शन आहे, जी चिंता आहे ती थोडीशी कमी होईल. तोच हा म्हणजे त्याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे की तुमची काळजी जी आहे ती कमी व्हावी, म्हणजे तुम्हाला जवळपास रँक कळेल. ओके ठीक आहे. तुमच्याकडे तुमचा पर्सेंटाईल असला पाहिजे आणि त्यासाठी मी या पीडीएफ वरून जवळपास किती पर्सेंटाईलच्या आसपास आपल्याला किती रँक येईल हे काढलेलं आहे. पहा, मी आता इथे शिफ्ट होतोय अँड्रॉइड वर. इथे पहा, हे खूप महत्वाचं आहे. 100% आलेले कॅन्सर. 100% आलेले किती स्टुडंट होते 1 to 12, म्हणजे त्यांचा रँक किती मध्ये होता 1 to 12. सेम पर्सेंटाईल असेल तर सेम रँक येत नाही हे मी अगोदरच सांगितलेलं आहे. 100% किती 12 स्टुडंट होते 99.99 पर्सेंटाईल. मग इथे पुढे डिजिट्स आहेत ना अजून, मग त्याची रेंज किती होती 13 to 31 रँक आलेला गेल्या वर्षी. 99.98, 32 to 55, 99.97, 56 to 91, 99.96, 92 to 113 रँक होता. 99.95 to 114 to 136, 99.94, 137 to 163, 99.93, 164 to 187, 99.92, 188 to 205, 99.91, 206 to 221. स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट पुढे पहा 99.9, 99.90 पर्सेंटाईल, 99.90 समथिंग, 222 to 252, 99.89 to ओके 99.89 पर्सेंटाईलला किती रेंज होती 253 to 266, 99.88, 267 to 285, 99.87, 286 to 304, 99.86 रेंज. रँकची रेंज किती होती 305 to 331, 99.85, 332 to 345, 99.84, 346 to 365, 99.83, 366 to 397, 99.82, 398 to 422,
99.81, 423 to 4, wait, डिस्लेक्ट, 99.81, 423 to 445. नेक्स्ट. ओके ओके, स्क्रीनशॉट काढायचं असेल ना तुम्हाला. ओके, स्क्रीनशॉट काढा. नेक्स्ट. मी स्क्रीनशॉट काढण्यासाठी वेळ देतोय. ओके, 99.80, 446 to 460, 99.79, 461 to 489, 99.78, 490 to 509, 99.77, 510 to 535, 99.76, 536 to 565, 99.75, 566 to 596, 99.74, 597 to 614, 99.73, 615 to 637, 99.72, 638 to 680, 99.71, 681 to 693. स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट. 99.70, 694 to 724, 99.69 to 99.69 ची रेंज काय होती? 725 to 737, 99.68, 738 to 791, 99.67, 792 to 813, 99.66, 814 to 842, 99.65, 843 to 860, 99.64, 861 to 880, 99.63, 881 to 916, 99.62, 917 to 929, 99.61, 930 to 958. स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट. 99.60, 959 to 994, 99.59, 995 to 1028, 99.58, 1029 to 1053, 99.57, 1054 to 1077, 99.56, 1078 to 1108, 99.56, 1109 to 1143, 99.54, 1144 to 1159, 99.53, 1160 to 1202, 99.52, 1203 to 1229, 99.51, 1230 to 1255. स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट. ओके, आता इथे रेंज आली 99.50 म्हणजे 99.41 टू 99.50. इथे पर्सेंटाईल डिक्रीज होणार आहे आणि रँक इन्क्रीज होणार आहे. लक्षात ठेवा, पर्सेंटाईल डिक्रीज होणार आहे, रँक इन्क्रीज होणार आहे. डिक्रीज म्हणजे कमी होणे आणि रँक वाढणे. ज्याचा पर्सेंटाईल कमी आहे त्याचा रँक जास्त असणार. ओके, ज्याचा पर्सेंटाईल जास्त आहे त्याचा रँक कमी असं म्हणजे टॉपला असणार. पहा, 99.50 टू 99.41 या रेंज मध्ये असेल तर 1256 टू 1576, 99.40 टू 99.31, 1577 टू 1882, 99.30 टू 99.21 ही रेंज असेल तर 1883 टू 2185, 99.20 टू 99.11, 2186 to 2483, 99.10 to 99.01, 2484 to 2809, 99.00 to 98.91, 2810 to 3136, 99.90 to 98.81, 3137 to 3421, 98.80 to 98.71, 3422 to 3730, 98.70 to 98.61, 3731 to 4440, 98.60 to 98.51, 4041 to 4306. स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट. 98.50 to 98.01, 4307 to 5906, 1908 to 97.51, 5907 to 7479, 97.50 to 97.01, 7480 to 9027, 97 to 99.51,
9028 to 10,629, 96.50 to 96.01, 10,630 to 12,066, 1996 to 95.51, 12,067 to 13,577. डेटा भरपूर आहे. काही तो एखादी मिस्टेक होऊ शकते, एखाद दुसरी मिस्टेक होऊ शकते. खूप वेळा चेक केलेला आहे. पहा 95.50 to 95.01, 13,578 to 15,109, 95 to 94.01, 15,110 to 18,025, 94 to 93.01, 18,026 to 20,955, 93 to 92.01, 20,956 to 23,918. स्क्रीनशॉट काढून घ्या. मी सर्वांसाठी सर्व पर्सेंटाईलच्या रेंजसाठी इथे रँक दिलेले आहेत. ओके. 92 to 91.01, 23,919 to 26,702, 91 to 90.01, 26,703 to 29,698, 90 percentile to 89.01, 29,699 to 32,517, 89 to 88.01, 32,588, 18 to 35,685, 88 to 87.01, 35,686 to 37,981, 87 to 86.01, 37,982 to 41,079, 86 to 85.01, 41,080 to 43,807, 85 to 84,001, sorry, 85 to 84.01, 43,809 to 46,549, 84 to 83.01, 46,550 to 49,081, 83 to 82.01, 49,082 to 51,978 हा रँक होता. स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट 82 to 81.01, 51,979 to 54,877, 81 to 80.01, 54,878 to 57,455, 80 to 79.01, 57,456 to 60,154, 79 to 78.01, 60,155 to 62,479, 78 to 77.01, 62,480 to 64,789, 77 to 76.01, 64,790 to 68,085, 76 to 75.01 ही रेंज आहे. 68,086 to 70,400, 75 to 74.01, 70,401 to 72,604, 74 to 73, 72,605 to 75,364, 73 to 72.01 percentile असेल तर 75,365 to 77,659. स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट पहा इथे 72 to 71.01, 76,660 to 79,858, 71 to 70.01, 79,859 to 82,171, 70 to 69.01, 82,172 to 84,707, 69 to 68.01, 84,708 to 86,777, 68 to 67.01, 86,778 to 89,117, 67 to 66.01, 89,180 to 90,780, 66,000 to 65.01, 90,719 to 93,937, 65 to 64.01, 93,938 to 94,753, 64 to 63.01, 94,754 to 97,517,
63 to 62.01, 97,518 to 99,756. स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट पहा, 62 percentile to 61.01, 99,757 to 1,683, 61 to 60.01, 1,684 to 1,04,584, 60 to 59.01, 1,04,585 to 1,05,890, 59 to 58.01, 1,05,891 to 1,06,896, 58 to 57.01, 1,06,897 to 1,09,932, 57 to 56.01, 1,09,933 to 1,11,268, 56 to 55.01, 1,11,269 to 1,12,924, 55 to 54.01, 1,12,925 to 1,14,969, 54 to 53.01, 1,14,970 to 1,16,432, 53 to 52.01, 1,16,433 to 1,18,530. स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट 52 to 51.01, 1,18,531 to 1,19,970, 51 to 50.01, 1,19,918 to 1,22,152, 50 to 49.01, 1,22,153 to 1,23,120. आता इथे 50 पर्सेंटाइल आहे. पर्सेंटाइल वरून रँक जे काढायचे आहेत ते या वर्षी कदाचित वाढू शकतात रँक. आता हे मी कशाच्या बेसिसवर म्हणतोय तर गेल्या वर्षी 3,80,000 विद्यार्थ्यांनी PCM ची एक्झाम दिली आणि या वर्षी 4,22,666 विद्यार्थी आहेत की ज्यांनी PCM ची परीक्षा दिली. तर ते सर्वच्या सर्व विद्यार्थी इंजिनिअरिंगचं रजिस्ट्रेशन करत नाही, तर काय कमी विद्यार्थी करतात. पण गेल्या वर्षी 3,80,000 होते जवळपास PCM चे विद्यार्थी आणि या वर्षी 4,22,666 विद्यार्थी आहेत PCM चे. म्हणजेच यावेळी जो रँक आहे तो काय होईल, वाढू शकतो त्या पर्सेंटाइल साठी. ओके, हे 50 पर्यंत झालेले. 49 to 48.01, 1,23,121 to 1,24,779, 48 to 47.01, 1,24,780 to 1,26,789, 47 to 46.01, 1,26,790 to 1,28,451, 46 to 45.01, 1,28,452 to 1,29,725, 45 to 4.01, 1,29,726 to 1,31,139, 44 to 43.01, 1,31,140 to 1,32,913, 43 to 42.01, 1,32,914 to 1,34,839. हा व्हिडिओ अशा मित्राला शेअर करा की ज्याला पर्सेंटाइल खूप कमी आहे आणि जो निराश झालेला आहे आणि त्याचा रँक किती येऊ शकतो त्याची रेंज त्याला कळेल. ओके, स्क्रीनशॉट काढून घ्या. याच्या पुढचे जे रँक आहेत लगेचच तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट काढा. झाले. पहा, मी 0.00 समथिंग पर्सेंटाइल टू 1 पर्सेंटाइल सुद्धा, म्हणजे गेल्या वर्षी जवळपास 1,80,000 जणांनी रजिस्ट्रेशन केलेलं. पण काही विद्यार्थी काय होतात, फार्मसीसाठी जातात, काही विद्यार्थी
इतर काही कोर्सेस करण्यासाठी जातात. काही विद्यार्थी जे आहेत ते JEE थ्रू IIT मध्ये, NIT मध्ये, IIIT सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये, काही विद्यार्थी बिट्स पिलानी, गोवा कॅम्पस असेल, अशा अनेक ठिकाणी इंजिनिअरिंगचे स्टुडंट जे आहेत, ज्यांनी MSc CET दिलेली आहे, पण ते अनेक ठिकाणी काय होतात ऍडमिशन घेतात आणि MSc CET थ्रू यावर्षी जे काही स्टुडंट रजिस्टर करतील त्या विद्यार्थ्यांचा रँक जो आहे तो अशाच पद्धतीने, म्हणजे मी हे ते सर्व जे काही पर्सेंटाईल वरून रँक दाखवलेले आहेत याच पद्धतीने येणार आहे असं. ओके, आता तो एक्झॅक्ट रँक काय येणार आहे हे तुम्ही आता स्क्रीनशॉट काढून घेतलेला आहे. तुमचा पर्सेंटाईल काय आहे आणि त्या पर्सेंटाईलसाठी गेल्या वर्षी किती रँक होता त्याची रेंज तुम्हाला मिळालेली आहे. आता रेंज तर मिळालेली आहे, तर त्या रेंजमध्ये थोडेसे ॲडिशन होऊ शकतात, कारण या वर्षी जे एक्झाम दिलेले स्टुडंट आहेत ते थोडेसे जास्त आहेत. ओके, मी हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवलेला आहे. नक्कीच हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर हा चॅनल सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना त्यांच्या पर्सेंटाईलवरून रँक किती येईल यावर्षी त्याचा अंदाज येईल. मी इथे थांबतो. धन्यवाद.